बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले। या प्रकरणातील आरोपी क्षीरसागर यांचा जवळचा असल्याचा दावा मुंडेंनी केला। मुख्यमंत्र्यांची भेट घेत धनंजय मुंडे यांनी प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी केली होती। आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी SITची घोषणा केली आहे। बघूया। वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। सत्य काय हे मला माहिती आहे, सत्य बाहेर येईल, कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही। फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही। त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे, आणि एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। बीडमधल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी SITची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही SIT चौकशी होईल असं फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलं। बीड अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत SIT चौकशीची मागणी केली होती। वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू। त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत, कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। SIT चौकशीमुळे सगळं उघडं पडणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही, कारण सत्य काय हे मला माहिती आहे, सत्य बाहेर येईल, कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत। फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही। 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही, माझ्यावरही आरोप झाले नाहीत। पण हेच ते आहेत जे इथं येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघडं पडणार आहे। तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गेल्याचं दुःख अद्यापही असल्याचा पलटवार आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंडेंवर केलाय। तर या प्रकरणात धनंजय मुंडेंनी आक्रमक भूमिका घेतली तशी मस्साजोग प्रकरणात का घेतली नाही असा सवाल देखील क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय। त्यांचं मंत्रिपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे, आणि एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। आम्ही तर म्हणतोय तपास करा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे मी विरोधी बाकावरचा आमदार आहे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे। ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ॲक्शनच होणार आहे।
बीडमधल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आता माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणातला आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे जवळचे संबंध असल्याचा दावा करत धनंजय मुंडेंनी क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेत। आता या प्रकरणाची SIT चौकशी होणार आहे। यानंतर नेमकं काय खरं ते बाहेर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।